कोडोली बोरपाडे मार्गालगत प्रवीण बजागे यांचा आनंद वाईन्स आणि बियर शॉपी तसंच आनंद गार्डन हा व्यवसाय आहे। गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला प्रवीण बजागे आणि त्यांचे कर्मचारी नेहमीप्रमाणे व्यवसाय बंद करून घरी गेले। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला प्रवीण बजागे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं। त्यांनी तात्काळ कोडोली पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड हे घटनास्थळी दाखल झाले। चोरट्यांनी आनंद गार्डनच्या तारेचं कुंपण 2 ठिकाणी तोडून आतमध्ये प्रवेश केल्याचं दिसून येत आहे। चोरट्यांनी बजागे यांचं कार्यालय, बियर शॉपी आणि वाईन्स या ठिकाणची कुलपं तोडत काउंटरमध्ये रोकड असलेली ड्रॉवर उचकटली आहेत। या ठिकाणची कागदपत्र विस्कटून सुमारे 40,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। त्याचबरोबर बजागे यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआरच्या वायर तोडून डीव्हीआर तसंच त्या ठिकाणी लावलेला एक मिनी सीपीयू आणि वायफाय कॅमेरा असं सुमारे 9,000 रुपयांचं साहित्यही चोरट्यांनी लंपास केलंय। चोरट्यांनी या ठिकाणाहून डीव्हीआर लंपास केल्यामुळे चोरटे सराईत असावेत असा संशय व्यक्त होतोय। काही दिवसांपूर्वी याच परिसरातील एका दुकानात चोरट्यांनी अशाच पद्धतीनं चोरी करून डीव्हीआर लंपास केला होता। खरं तर अनेक व्यावसायिक सुरक्षितता म्हणून आपल्या व्यवसायांच्या परिसरात क्लोज सर्किट कॅमेरे लावत असले तरी आता चोरटे डीव्हीआरच लंपास करू लागल्यानं त्यामुळे चोरट्यांच्या हालचालींचे पुरावे सापडत नाहीत। त्यामुळे तपासामध्येही पोलिसांसमोर आव्हान उभं राहत आहे। प्रवीण बजागे यांनी या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवरून कोडोली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय। कोडोली पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या आनंद वाईन्स आणि बियर शॉपीमध्ये चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी रात्रगस्त वाढवण्याबरोबरच अन्य उपाययोजना करत चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये।